तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता ईश्वरी आणि अर्णवला असं वाटतंय की खरोखरच राकेशची याददाश्त गेलेली आहे। ईश्वरीने खूप मोठी रिस्क घेऊन त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्या डोळ्यातला इथे नीचपणा बघण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तो सुद्धा ईश्वरी अर्णवच्या नाटकाला ओळखून चुकीचं न वागता तो सुद्धा खरोखरच मी आता सुधारलेलो आहे, माझी याददाश्त गेलेली आहे असं नाटक करतो। आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला असं वाटतं की राकेशची खरोखरच याददाश्त गेलेली आहे। पण राकेशला इथे आता अर्णव ईश्वरीला फसवायचं असतं हे त्याने आपल्या वागण्यातून पुन्हा एकदा सिद्ध केलेलं असतं। त्याने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं की कशा पद्धतीने मी ईश्वरी अर्णवला फसवणार, कशा पद्धतीने अपघाताचं नाटक करणार। अगदी त्याने डॉक्टरांना, त्या माणसांना, सगळ्यांना, अगदी ट्रकला सुद्धा मॅनेज केलेलं असतं आणि सगळं काही त्याच्या प्लॅनिंगनुसार घडलेलं सुद्धा असतं। पण आता प्रश्न उरलेला असतो तो आता राकेशचा खरा चेहरा समोर कसा आणायचा। तेव्हा इथे अर्णवने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी राकेशचा खरा चेहरा समोर आणायचाच, म्हणून त्याने राकेशला हुशारीने बेंगलोरला पाठवलेला असतो आणि त्याच्यावरती शिर्केला आणि अजून काही माणसांना लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता शिर्के हा अर्णवला लगेचच राकेशचा पत्ता पाठवून राकेश कुठे आहे हे सांगत इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। आणि तेव्हा अर्णवसुद्धा इथे आता शिर्केने माहिती दिल्यानंतर लगेचच अंजलीला घेऊन बँगलोरला जाऊन त्याच फ्लॅटमध्ये गेलेला असतो ज्या ठिकाणी राकेश त्या बाईबरोबर राहत असतो। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अंजलीसमोर राकेशचा खरा चेहरा आल्यानंतर राकेशचं थोबाड फोडत अंजलीने त्याच्याबरोबर असलेले सगळे नातेसंबंध एका झटक्यामध्ये तोडून टाकलेले असतात आणि त्याचं थोबाड लाल करत आपल्या आयुष्यातून त्याला कायमस्वरूपी बाहेर काढलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजण आता बाळाची चांगली काळजी घेत असतात, कारण अंजलीची तब्येत ठीक नसते। तेव्हा अंजलीला इथे व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे तिला ताप खूपच जास्त आलेला असतो। तेव्हा डॉक्टर म्हणतात की अंजली, तुम्ही जरा हॉस्पिटलमध्ये 1 ते 2 दिवसांसाठी ॲडमिट व्हा, कारण का तुम्हाला 24 तासांसाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल की तुम्हाला कधी ताप भरतो, कधी तुमचा ताप जातोय, कितपर्यंत ताप आहे। तुम्हाला इथे व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाईल, तुम्हाला बरं वाटेल, कारण तुमचं बाळ लहान आहे, तुम्हाला इतका ताप चांगला नाही आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथे बाळाला फीडिंग वगैरे करता, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे आणि तुम्ही बाळाला तुमच्यापासून थोडंसं लांबच ठेवा। तेव्हा इथे अंजलीला हॉस्पिटलला आता ॲडमिट व्हायचं असतं, त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव बाळाची काळजी घेणार असतात। ईश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी बाळाची व्यवस्थित काळजी घेईन। तेव्हा लगेच इथे अंजली काय म्हणते, बाळाची काळजी जर तू नीट घेतली नाहीस ना, तुझ्यामुळे माझ्या बाळाला काहीही त्रास झाला तर मात्र मी तुला सोडणार नाही, असं सुद्धा सांगितलेलं असतं। तरीसुद्धा ईश्वरी अंजलीचा विनाकारणचा राग सहन करते, अंजलीला काहीच बोलत नाही आणि ती बाळाची काळजी उत्तम पद्धतीने घेत असते। घरातली कामं मॅनेज करून ती इथे बाळाची काळजी अगदी व्यवस्थितरित्या घेत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, काय होतं, इथे आता ईश्वरी खाली गेलेली असते आणि अर्णवला बाळावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं। तेव्हा इथे शिर्केचा फोन येतो आणि एक महत्त्वाची फाईल आहे का हे आता विचारले जाते। तेव्हा अर्णव म्हणतो, कुठली फाईल आहे, आणि तो दरवाजा उघडतो कपाटाचा आणि तो कपाटाचा दरवाजा बाळाच्या त्या आता छोट्या गाडीला लागतो आणि ती गाडी आता इथे सरळ आता जिन्यावरून खाली जाणार असते। तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी खालून आता धावत पळत येते आणि तो पाळणा वाचवते, बाळाला ती पडू देत नाही। अगदी इथपर्यंत तिचं आता बाळावरती बारीक लक्ष असतं। ते सगळं करत असताना तिच्या पायाला लागतं, पण ती बाळाला पडू देत नाही। आणि मग प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आता घडतच असतात, पण या सगळ्याच्या मागे आता अर्णवचं एक वेगळं प्लॅनिंग सुरू असतं। अर्णवने इथे आता राकेशला बेंगलोरला जाण्याची संधी दिलेली असते। बेंगलोरमध्ये आपले क्लायंट आहेत आणि तिथे जाऊन आपल्या क्लायंटला
तुम्हाला आता इम्प्रेस करायचं आहे आणि डील फायनल करायचं आहे. तेव्हा राकेश म्हणतो, मी जातो ना, माझी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्या संधीचं मला सोनं करायचं आहे, मी जायला तयार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, मला वेळ नाही आहे जायला, माझ्या बाकीच्या मीटिंग आहेत, ऑनलाईन मीटिंग आहेत, त्यासुद्धा मला अटेंड करायच्या आहेत. आकाश आता सध्या त्याच्या पर्सनल लाईफमध्ये इतका बिझी आहे की त्याला त्याच्यातून आता बाहेर पडता येत नाही आहे. त्यामुळे मी त्याला उगाच स्ट्रेस देत नाही आहे. मग कोण जाणार? शिर्केलासुद्धा कामं असतात. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी जातो. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा, तुमचं तिकीट वगैरे केलं जाईल, तुम्हाला जाऊन आता हे डील आपल्याला फायनल करायचंच आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ठीक आहे, मी जातो ना. तेव्हा तो आता बेंगलोरला गेलेला असतो. पण बेंगलोरला गेल्या गेल्या तो कुठे जातो? तो जातो एका बाईच्या घरी. ती बाई आहे ना, विधवा असते, विधवा, पण खूपच जास्त पैसेवाली असते. आणि आता तिच्याकडे पैसा आहे म्हटल्यानंतर राकेशला आपलं एक तरी दुकान आता बाजूला चालू ठेवायलाच हवं ना. तो म्हणतो की हे माझं करंट अकाउंट आहे आणि माझी बावळट बायको ते माझं फिक्स अकाउंट आहे. कारण कसं आहे, जर कुणीच नसेल तर ती तरी मला आधार देण्यासाठी असते. आणि तेव्हा अंजलीचेच कानातले चोरून तो आता त्या बाईसाठी घेऊन जातो. ती म्हणते, कानातले तर छान आहेत, बॉक्स कुठे आहे? राकेश म्हणतो, बॉक्स दिला फेकून, कारण हे कानातले मला तुला माझ्या हाताने घालायचे होते ना. मग हाताने जर घालायचे होते तर बॉक्समध्ये असते तरी पण हाताने घालता आले असते. पण उगाचच आपलं काहीतरी मूर्ख बनवतो त्या बाईलासुद्धा आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा. त्यानंतर ते कानातले तो आपल्या हाताने तिच्या कानामध्ये घालतो आणि म्हणतो की डार्लिंग, मला कधीपासूनच तुला भेटायचं होतं. ते म्हणते की मलासुद्धा कधीपासून भेटायचं होतं. इतके दिवस तू कुठे होतास? अजिबात तुला माझी आठवण आली नाही का रितेश? म्हणजे इथे आता राकेश, राजेश, राजेश्वर, सर्वेश आणि आता रितेश अशी त्याने आता प्रत्येक मुलीला भेटताना वेगळं नाव सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो फक्त ईश्वरीलाच खरं नाव समजलेलं असतं, ते म्हणजे राकेश. आणि तेव्हा इथे आता रितेश या नावाने तो आता एका वेगळ्याच बाईला डेट करत असतो. तिच्याकडून हवा तेवढा पैसा उकळत असतो. या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनो घडतच असतात. आणि तेव्हा इथे अर्णवला माहिती असतं की या माणसाला घरामध्ये ठेवलं तर आपण याचा खरा चेहरा ओळखू शकणार नाही, या माणसाला बाहेर पाठवायला हवं. आणि तेव्हा इथे आता अर्णवला ही गोष्ट कशी समजलेली असते तर त्याच्या मोबाईलवरती येणारा तो बाईचा फोन हा बेंगलोरच्या दिशेने आलेला आहे हे कदाचित अर्णवला समजलं होतं. आणि म्हणूनच त्याने बरोबर बँगलोरला पाठवण्याचीच इथे आयडिया केलेली असते. बँगलोरवरून त्याला सारखे सारखे फोन येत आहेत ही गोष्ट आता अर्णवच्या लक्षात आलेली असते आणि ती बाईच त्याला फोन करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता बेंगलोरचं नाटक करून त्याला कारण काढून तिथे पाठवतो आणि मग त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपली पूर्णपणे टीम तयार ठेवतो. त्याला असं दाखवतो की मला तुझ्यावरती संशय नाही आहे, पण खरं तर त्याला संशय असतो. आणि मग काय होतं, मग इथे राकेश आता बेंगलोरमध्ये आहे आणि शिर्केने लक्ष ठेवलं आहे. तेव्हा तो कुठे राहतोय कुठे नाही राहत हे आता शिर्केच्या माणसांनी फोन करून सांगितलेलं असतं. एका बाईला भेटायला तो कुठे आला आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं. आणि तो पत्ता शिर्के आता अर्णवला पाठवतो आणि म्हणतो की तुमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. तो आल्या आल्या मीटिंगला न जाता तो आल्या आल्या गेलेला आहे त्या बाईला भेटायला. आपल्या माणसांनी लक्ष ठेवून सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, त्याच्यावरती असंच लक्ष ठेवा. आता उद्या तो मीटिंगला जातोय की नाही जातोय, त्या बाईबरोबर कुठे फिरतोय हे सगळं आपण बघितलं पाहिजे. तोपर्यंत अंजली हॉस्पिटलमध्ये असते. अर्णव ईश्वरी बाळाची व्यवस्थित काळजी घेत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथं आता बाळाची काळजी घेत असतानाच अंजली दुसऱ्या दिवशी परत आलेली असते, कारण ती बरी असते. ती आता बरी झालेली असते आणि अंजली परत आलेली असते. तोपर्यंत राकेश आता मीटिंगसाठी गेलेला असतो. तेव्हा अर्णवने खूपच हुशारीने तिथे आता खरोखर आपली एक टीम तयार केलेली असते. जणू काही खरोखरच त्यांच्याबरोबर बिझनेस केला जाणार आहे अशा पद्धतीचं नाटक ते लोकंसुद्धा करत असतात. म्हणजे जरी इथे राकेश त्यांच्याबरोबर मीटिंग करायला गेला आहे तरी ती माणसं इथे अर्णवनेच ठेवलेली आहेत, ते त्याच्या खरोखर लक्षात येत नाही. प्रोफेशनली ही लोकं बिझनेस करणार आहेत असंच आता राकेशला ते लोकं वाटून देतात. जरासुद्धा राकेशला संशय येत नाही की मला फसवण्यासाठी, मला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आलेला आहे. आणि मग काय होतं, इथे आता राकेश त्याचं काम करत असतो. तो आता मीटिंगला गेलेला असतो
आणि तिथे डील फायनल करण्यात आलेली असते की डील फायनल आहे म्हणून. अर्णवने सांगितलेलं असतं की जास्त दिवस वाढवायचे नाही, डील लगेच फायनल आहे असं सांगायचं. डील फायनल आहे हे समजल्यानंतर इथे राकेशला आनंद होतो. तो म्हणतो की चला बेंगलोरमध्ये आलो, आता अर्णवसुद्धा खुश होईल, माझ्यावरती मोठमोठ्या जबाबदाऱ्या देईल, मग बिझनेसमध्ये मला घोटाळासुद्धा करता येईल, त्या बिंडोक माझ्या बायकोला अर्णवला आणि त्या ईश्वरीला छळता नाही येईल, आणि मग मलासुद्धा सातत्याने माझ्या अशा गर्लफ्रेंड्सला मला भेटतासुद्धा येईल. अशा पद्धतीचं नाटक राकेशचं सुरूच असतं. आणि मग काय होतं, राकेशने आता नाटक तर केलेलं असतं, तो पुन्हा त्या बाईला भेटायला जातो, तिच्याबरोबर बेंगलोरमध्ये डिनरला जात असतो, लंचला जात असतो, तिला फिरवत असतो. अशा पद्धतीने तो तिच्याबरोबर छान अशी मज्जा मस्ती करत असतो. आणि मग काय होतं, अर्णवने पाठवलेली माणसं वेगवेगळ्या गेटअपमध्ये त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात, अगदी नॉर्मली इकडे तिकडे फिरत असतात, जणू काही राकेशवरती लक्ष आहे असं ते लोक आता दाखवत नसतात अजिबातच. राकेशला वाटतं की माझ्यावरती कोणाची नजर नाही आहे, तो आपला त्याचं एन्जॉयमेंट करत असतो. ती मुलगी कोण आहे काय आहे सगळी माहिती आता अर्णवला इथे आता मिळत असते. छान पद्धतीचं इथे आता प्लॅनिंग, एकदम कडक प्लॅनिंग अर्णवने केलेलं असतं. म्हणजे राकेशच्या 10 पावलं पुढे थांबूनच अर्णवने आपलं डोकं लावलेलं असतं, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की राकेशने हे जे काही नाटक केलेलं आहे ना, ते काही साधंसुद्धा नाटक नाही आहे, ते खूप मोठं नाटक आहे. त्याने इथे स्वतःला सेफ ठेवण्यासाठी बरोबर अशा पद्धतीचं नाटक केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि मग काय होतं, मग इथे आता राकेश निर्धास्त असतो. बँगलोरमध्ये आपल्यावरती कुणाचं लक्ष नाही असं वाटत असतं, त्यामुळे तो निर्धास्त असतो. आणि मग काय होतं, इथे आता राकेशने जे काही केलेलं असतं ते सगळं अर्णवला समजत असतं. तेव्हा अंजली जेव्हा परत येते ना, तेव्हा इथे अर्णव काय म्हणतो, ताई कशी आहेस तू, आता बरी आहेस का? ती म्हणते हो रे, मी आता बरी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, एक काम करूया का, जिजूला सरप्राईज देण्यासाठी आपण सुद्धा बेंगलोरला जाऊया. तेव्हा अंजली म्हणते, आपण सुद्धा बेंगलोरला जायचं? अरे पण कशासाठी? तो म्हणतो सरप्राईज द्यायला. बिचाऱ्यांनी पहिली डील इथे कमालीची आता मिळवलेली आहे, सक्सेसफुली ती डील आपल्याला मिळाली. फोन आला होता, तेव्हा मी असं ठरवलं की आपण जाऊया जिजूंना सरप्राईज करायला, 2 दिवस आपण सुद्धा तिकडे फिरूया. काय म्हणणं आहे तुझं? अंजली म्हणते की तुझं काही म्हणणं असेल तर ठीक आहे, जाऊया आपण. तेव्हा इथे आता राकेशला सरप्राईज देण्यासाठी अर्णव अंजलीला घेऊन जातो. त्यानंतर अंजलीला तिथे घेऊन गेल्यानंतर बरोबर त्याच फ्लॅटवरती जात असतो जिथे ती बाई राहत असते आणि जिच्याबरोबर राकेशसुद्धा राहत असतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर अर्णवने इथे आता आपला गेटअप थोडा चेंज केलेला असतो, वेटर टाईप तो तयार झालेला असतो आणि तो आता लपून बसलेला असतो. दरवाजा उघडण्यासाठी खरोखरचा जो वेटर तिथे असतो ना, तोच आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच आता रूमवरती ती बाई राहत असते आणि तिथे राकेशसुद्धा असतो. जेव्हा तो वेटर जातो आणि राकेश दरवाजा उघडतो, तेव्हा अंजली म्हणते, अहो कसे आहात तुम्ही? तेव्हा इथे राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. राकेश आणि इथे अंजली एकमेकींना बघतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो, हाय जिजू, तू एवढी मोठी डील मिळवलीस म्हणून आम्ही इथे तुम्हाला भेटायला आलो, असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, पण तुम्ही इतक्या लांब कशाला आलात? चला आपण खालीच जाऊया. अर्णव म्हणतो, असं काय करताय तुम्ही? ताई थकली आहे, तिला बिचारीला बरं नव्हतं, पण तुम्ही एवढी मोठी डील मिळवलीत म्हणून आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहे बेंगलोरला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, पण रूममध्ये कशाला, बाहेरच जाऊया ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, असं काय करताय जिजू, ताईला बसू दे, तरी पाणी वगैरे घेऊ दे. आणि त्यानंतर इथे अंजली म्हणते, अहो चला ना आतमध्ये, असं काय करताय तुम्ही? आणि तेव्हा अंजली, अर्णव हे दोघेजण आता रूमच्या आतमध्ये एंटर करतात. तर त्या ठिकाणी ती बाई आता बसलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती बाई आता नाईट गाऊनमध्ये असते आणि एकदम रोमॅन्टिक अंदाजमध्ये ती बसलेली असते, छान तयार वगैरे होऊन. आणि तेव्हा इथे अंजली म्हणते, काय हो, ही कोण आहे? ही बाई कोण आहे तुमच्या रूममध्ये? तेव्हा तो म्हणतो, अगं ह्या अशाच आल्यात, त्यांचा रूम आहे ना, तर त्या चुकून इथे आल्या असतील. तेव्हा ती बाई म्हणते, हे काय बोलतोयस रितेश तू? अरे मी का चुकेन, मी तर तुझ्याबरोबर आहे ना, तू यांना खोटं का सांगतोयस? आणि या कोण आहेत? तुम्ही कोण आहात मॅडम? तुम्ही इथे काय करताय दोघेजणं? तेव्हा अंजली म्हणते, मी यांची बायको आहे, लग्नाची बायको अंजली. तेव्हा इथे अंजली राजेश भोसले
असं आता नाव सांगितलं. ती म्हणते की याचं नाव तर राजेश नाहीच आहे, यांचं नाव रितेश आहे. रितेश हो की नाही रितेश? तेव्हा इथे आता अंजलीसमोर राकेशचा खरा चेहरा आलेला असतो. अर्णव म्हणतो, ताई बघितलंस, या माणसाची याददाश्त गेले तर हा माणूस काय करतोय तू बघितलंस? आणि या ताई काही खोटं बोलत नाही आहे, त्या बरोबर बोलत आहेत. याने नाव रितेशच सांगितले. तू जर आता हॉटेलवरती बघशील ना, रजिस्टरमध्ये याने स्वतःचं नाव राजेश भोसले नाही तर रितेश सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तिच्यासमोर, अंजलीच्या समोर राकेशचा खरा चेहरा येतो. चांगलीच त्याच्या थोबाडीत देऊन तिच्यासमोर आता राकेशच्या नाटकाचा संपूर्णपणे पर्दाफाश होतो. आणि मग इथे अर्णव अंजलीला घेऊन आता पुन्हा घरी परत येतो. आणि इथे अंजलीने राकेशला सांगितलेलं असतं की याचा अर्थ अर्णव ईश्वरी तुझ्याबद्दल जे बोलत होते ते खरं होतं. मीच तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला, पण आता तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर, खोटाड्या माणसाबरोबर मला माझं आयुष्य घालवायचं नाही आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीने राकेशच्या थोबाडीत देत त्याच्याबरोबर असलेले सगळे नातेसंबंध हे आता तोडून टाकलेले असतात.